शंभर काय 0 रुपये. एका मूर्तीची किंमत 0 आणि एका मूर्तीची किंमत 1,00,000. मूर्त्या सारख्याच, वजनाला सारख्या, दिसायला सारख्या, धातू सारख्या, रूपामध्ये सारख्या, अजिबात बिलकुल बदल नाही, सेम टू सेम. पण एकाची किंमत 1,00,000 आणि एकाची किंमत 0. समोरच्या गेल्याकडे विचारायचं का म्हणे ही सोन्याची ही पितळाची? नाही, दोन्ही सारख्याच आहे, दोन्ही पितळाचंच आहे. वजन वजन दोन्हीचं सारखंच आहे. पण एकाची किंमत 0. पाठीमागाला टाकला आणि एकाची 1,00,000. असं का? तर सांगायचं तुम्ही ओळखायची, लाखाची कोणती, 0 रुपयाची कोणती. माणसं परेशान. एक हुशार मनुष्य तिथून चालला, त्यानं बघितलं 2 मूर्त्या आहेत, एक सारख्याच, एक सेम टू सेम आहे, एक लाखाची, एक 100 रुपये 0 रुपयाची आहे. मग 1,00,000ची कशी, 0 कशी, 100च कशी यायची? त्यानं मागितलं मी याचं परीक्षण करू. म्हणजे परीक्षण करा, परीक्षण करा, काय अडचण नाही. हातात घेऊन बघू, हातात घेऊन बघा, काही अडचण नाही. तुम्हाला जशी पाहिजे तशी परीक्षा करा. मात्र एकाची किंमत 1,00,000 आहे आणि एकाची किंमत 0 रुपये. मग विचार केला, त्यानं ती पाहिली इकडून तिकडून, त्याला काही लक्षात येणार. त्याने एक सुतळी घेतली आणि सुतळी घेतल्यानंतर त्यानं पहिल्या मूर्तीचं परीक्षण केलं. कानामध्ये सुतळी घातली, काना सुतळी घातली, इकडून घातली की इकडून निघाली. आणि दुसरी जी मूर्ती होती त्या मूर्तीच्या कानात सुतळी घातली, बरोबर पोटात जाऊन बसली. कुठे गेली तपास नाही. त्यानं सांगितलं बरोबर आहे, ही 1,00,000ची आहे आणि ही 0 रुपयाची. जी इकडून ऐकते इकडून सोडून देते, 0 किंमत आहे, त्याला काही किंमत नाही. नवी फुंकणी सोनारे. अशा कितीही कथा ऐकल्या, कितीही सांगितल्या, तुम्ही किती ऐकल्या, तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. तुकोबारायांचं चरित्र श्रवण करत असताना आपल्या जीवनाशी संबंध जोडायचा आहे, आपलं जीवन परिवर्तित करायचंय. म्हणून श्रवण करत असताना ज्ञानोबारांची किती गोड शब्द बघा. तरी अवधान एक वेळ दिजे, मग मध्ये मग शब्द आहे. अगोदर अवधान घ्या, अवधान पूर्वक कथा म्हणजे सावधान, अवधान म्हणजे सावधान. मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. महाराज म्हणतात ही प्रतिज्ञा आहे. विश्व माऊली ज्ञानांचे राजे ज्ञानोबा म्हणतात माझी प्रतिज्ञा आहे की सगळीकडे सुखाचं साम्राज्य निर्माण होईल, त्याला सुखच सुख मिळेल. मात्र त्यानं ऐकत असताना सावधान ऐकावी लागते. का विषय काय चाललेला आहे, त्याचा दृष्टांत काय आहे, दृष्टांताचा सिद्धांत काय आहे, त्या सिद्धांताचा माझ्या जीवनाशी काय संबंध आहे, याच्यात मला काय आचरण करता येईल याचा विचार करून जो श्रवण करतो तो श्रोता. 3 प्रकार आहेत: श्रोता, श्रोता, श्रोता. पहिल्या नंबरचा श्रोता, दुसऱ्या नंबरचा श्रोता, तिसऱ्या नंबरचा श्रोता. तिसऱ्या नंबरचा चांगला आहे, मला आवडतो फार. तो कोणाला त्रास देत नाही, काही नाही, काही नाही. मस्त जेवण करून येतो, गार पाणी पिऊन येतो, येताना मस्त झोपायसारखी जागा बघतो. आणि एकदा कथा सुरुवात झाली की पक्की समाधी, आरतीलाच उभा राहतो. गोड कथा झाली, गोड कथा झाली, सगळी झोपीतच झाली गोड. याची झोप मोडली नाही. हा बरं आहे, तुम्हाला त्रास तर देत नाही कमीत कमी, त्याला श्रोता म्हणायचं. दुसऱ्या नंबरचा श्रोता. श्रोता म्हणजे बसल्याबरोबर खाली बसला, 5 मिनिटं होते का नाही होते, लगेच इकडे तिकडे बघायला सुरुवात करणार. 5-50 चुका मंडपाच्या, 5-50 चुका स्टेज वरल्या, 5-5 चुका, 5-50 चुका पंक्तीवाल्याच्या, 5-50 चुका आयोजकाच्या, आणि 56 वेळा घड्याळ बघणार. बसला की सुरू घड्याळ बघायला. आता तर बसला तर ठीक की. हा श्रोता आहे. आणि पहिल्या नंबरचा आहे श्रोता. विषय काय चाललेला आहे त्या विषयाचा आपला संबंध, दृष्टांत, सिद्धांत याचा विचार करून जो श्रवण करतो तो श्रोता.
आणि म्हणून श्रवणामध्ये ताकद आहे. काय असतं बघा, श्रोता हा स्वतंत्र आहे ना, त्याला भाव सागरामध्ये डुबता येतो, वक्त्याला डुबता येत नाही. वक्त्याला त्याचे भाव रोध करावे लागतात, आवरावे लागतात, कारण त्याला बोलायचं असतं ना. त्याला बोलायचं असल्यामुळे त्याला भाव सागरामध्ये डुबकी मारता येत नाही. मात्र श्रोत्याचं तसं नाही, श्रोत्याला भाव सागरामध्ये डुबता येत. भाव निर्माण झाला पाहिजे, तो विषयाची, त्या विषयाशी चित्त एकरूप झालं की ऑटोमॅटिकली भाव निर्माण होतो. आणि श्रोत्यानं कथा श्रवण करताना पूर्णपणे एकरूप होऊन कथा ऐकावी लागते. आणि कथा सांगताना मी, कथा सांगण्यातला आनंद कधी आहे, वक्ता तो वक्ता नव्हे, श्रोते नव्हे. श्रोता जर योग्य असेल तर वक्त्याला सांगताना आनंद येतो. आपण सांगितलेलं समोरच्याच्या लक्षात आलं पाहिजे ना. नाहीतर माझं सांगायचं काम चाललंय की जुन्या काळात पोत्या होत्या ना, गाव पोत्या, त्या पोत्याला काय करायचं माहिती का, म्हाताऱ्या माणसं जास्त असायचे. त्या पोतीला जाताना ती घरातली सूनबाई म्हणायची, मला बरंच काम पडलंय, एवढा नाती 4 दोन्ही जा घेऊन तिकडे पोतीला, मला एक काम करू देण्या गेलं, जा तिकडे आपल्या त्या कथेला घेऊन जा, म्हणजे माझं काम मला सुधरल. म्हणून 2-4 नाती बरोबर आणायच्या सांभाळायला. एकत्र कुटुंब होती ना, थोरल्याची लहानाची प्रत्येकीची एक करावं लागायची. 2-4 नाती बरोबर. आणि पुन्हा बसल्या बसल्या काय काम आहे म्हणून एवढा एवढा कापूस घेऊन यायचा, बसल्या बसल्या वाती वळायला. तिकडे कथा चालू, इकडे वाती चालू. मग आता वळायला वाती, सांभाळायला नाती, मग काय कळायला माती. मग काय करायचं. म्हणून श्रवणामध्ये चित्त असावं लागतं, लक्ष असावं लागतं, तर कथा जीवनामध्ये क्रांती करते, क्रांती करते. हे लक्षात घ्या. कारण सत्संग हा जीवनामध्ये अतिशय दुर्लभ आहे. सत्संग 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 म्हणजे काय, सद्विचाराचा संग म्हणजे सत्संग. सद्माने सात्विक, सद्माने उत्तम, सद्माने सत्य, सद विचाराचा संग झाला पाहिजे, तो सत्संग आहे. कारण आता संत शोधित कुठं बसणार सत्संग करायला. संत करणार कसे, आता ओळख येणार कसे, ते संत संतपद दाखवतीलच असं नाही, आपल्या नजरेला ते दिसतीलच असं पण नाही. ज्ञानोबारांच्या काळातल्या लोकांना ज्ञानोबारा दिसले नाही, तर तुकोबाराच्या काळातल्या लोकांना तुकोबारा, तर आपल्याला कसे दिसतील. म्हणून सद्विचाराचा संघ, अर्थात तुकोबारांची कथा असेल, संतांची कथा असेल, भगवंताची कथा असेल, ज्या कथा आहेत, ज्या ग्रंथ आहेत, ज्या गाथा आहेत, ज्ञानेश्वरी हा सत्संगच आहे. तुकोबाराचा संघ करायचा असेल तर तुकोबाराच्या गाथ्याची संगती करा. तुमचा माथा जरी व्यवस्थित ठेवायचा असेल तर गाथा वाचा. गाथ्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून सत्संग म्हणजे सद्विचाराचा संघ, म्हणजे कथा. एक रूप होऊन कथा श्रवण करावी लागते. मैबती बाबाचा आधार घेऊन आपण कथा करतोय. आपल्या कथेमध्ये आपलं ध्येय की आपण परमात्म्याचं प्रिय बनलं पाहिजे. देवानं प्रेम केलं पाहिजे आपल्यावर. देवानं प्रेम करावं महाराज. जगाच्या प्रेमाची अपेक्षा करू नका. हे जग मोठं गमतीच आहे. हे जग कामापुरतं मामा, ताकापुरती आजी. हे कामापुरतं प्रेम करतं. काम संपलं की कोणी प्रेम करत नाही. प्रेमाचं नाटक करतात सगळी माणसं. साधं उदाहरण सांगतो तुम्हाला. साधं कीर्तन असलं, कथा असली की महाराज पोहोचेपर्यंत 50 फोन असतात. 50 फोन असतात. कुठं आला, किती वाजता वेळ व्हायला. आणि एकदा कीर्तन संपलं, कथा संपली, महाराज गेला का असतात, कुठं त्याची गाडी बिघडली, पुन्हा पुन्हा गेला. ही रीत आहे जगाची. ही एक उदाहरण सांगितलं. आता नात्यामध्ये सुद्धा हेच विषय आलेला आहे. पहिली नात्यामध्ये ओलावा होता, जिव्हाळा होता. माणसं एकमेकाकडे यायची, जिव्हाळ्याने विचारपूस करायची, एकमेकाच्या दुःखात सहभागी व्हायची. गावात एखादा व्यक्ती जर गेला तर अख्खं गाव 10 दिवस पांढरं शेपट दिसायचं. गावामधल्या लोकांच्या चेहऱ्यावर तेज राहायचं नाही. एवढा जिव्हाळा, एवढं प्रेम होतं. आता ते राहिलं नाही. आता औपचारिकता आहे. उभं मेलेवर जावं लागते म्हणून प्रेम नाही. तर अंतःकरणातलं प्रेम पाहिजे. पण जगातलं प्रेम हे स्वार्थी प्रेम असतं. माणसं स्वार्थापुरते प्रेम करतात. स्वार्थ नाही जर साधला तर माणसं प्रेम करत नाही, लाथाळतात. ही जगाची रीत आहे.
गोस्वामी तुलसीदास महाराजांनी स्पष्ट लिहिलं, सुर नर मुनीवर सब प्रिय हरे ते, सुर नर मुनीवर सब प्रिय हरे ते, सुर नर मुनीवर सब प्रिय हरे ते, सुर नर मुनीवर स्वार्थ लाग करही सब प्रीती, तुळशीदाजीचं वाक्य आहे. आणि म्हणून जगातून प्रेमाची अपेक्षा करू नका. बिलकुल नाही, बिलकुल नाही. जग करतच नाही, कोणच करत नाही. प्रेमाची अपेक्षा करायची तर परमात्म्याकडून करा. देव माझा सखा म्हणावा, देवानं मला जीवलग म्हणावं, देवानं मला आपलंसं म्हणावं, देवानं माझ्यावर प्रेम करावं, देवाचं प्रेम मिळावं याच्याकरता प्रयत्न जीवनामध्ये केले पाहिजे. आणि ते प्रेम मिळवण्याकरता तो खबरायचे तेही प्राणा पुरते हे आपलं ध्येय आहे. आवडली मदन निरुते जे भक्त चरित्रा ते प्रशंसकी. बघा, जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या जीवनाचा विचार करत असताना तुकोबऱ्यांच्या दोन अवस्थेत तुकोबऱ्यांच्या चरित्राचा विचार करतो. एक पूर्वार्ध आणि एक उत्तरार्ध. तुकोबऱ्यांची श्रीमंती आपण बघितली. तुकोबऱ्याकडे दुकानदारी होती, तुकोबऱ्याकडे श्रीमंती होती, तुकोबऱ्याकडे 3 वाडे होते, जमीन जुमला होता, घरी लोकांचा राबता होता, जमीन कारखाना, बैल कारखाना, सगळ्या गोष्टी तुकोबऱ्याकडे होत्या. 10-12 लोक घरी तुकोबऱ्याचे नित्य जेवायला, नित्य माणसं यायची तुकोबऱ्याकडे. आणि पूर्वीपासून 7 पिढ्या तुकोबऱ्यांच्या अतिथीची सेवा करण्याची पद्धत होती. पण हळूहळू परिस्थिती बदलत गेली. कारण परिस्थिती बदलते, परिस्थिती कायमची कुणाची टिकून राहत नाही. परिस्थिती बदलत जाते. कोणी असो, राजा अरंग कोणी, हळूहळू तुकोबऱ्यांची परिस्थिती बदलत चाललेली आहे. तुकोबऱ्यांचं एवढं तुकोबऱ्या परिस्थिती सुधारण्याकरता पुष्कळ प्रयत्न करताय, नाही असं नाही, पुष्कळ प्रयत्न करतात. आज काय झालं, तुकोबऱ्या मिरच्याच्या व्यापारामध्ये तुकोबऱ्यांच्या हातामध्ये पितळाचा कडा आलं, त्याला फसवलं त्या माणसानं. आईसाहेबाचं एक पात्र असं पात्र आहे, आवली आहे. आवली हा पात्र आहे, जिजाबाई आवली आहे. त्याचं प्रेमाचं नाव आवली आहे, आवलीच आहे. आईसाहेब थकत नाही. आईसाहेबाला वाटतं काहीतरी करावं, माझ्या मालकाला मार्गाला लावावं, काहीतरी करून संसाराला लावावं, काहीतरी करून व्यापार धंदा लावावा. याच्यात नाही यश मिळालं, त्याच्यात मिळालं, त्याच्यात नाही मिळालं, त्याच्यात मिळालं. अनेक वेळेला अपयश आलं तरी ज्या हार मानत नाही त्या जिजाबाई आहे. त्यांना वाटतं आज ना उद्या मालकाच्या लक्षात येईल, संसाराचा व्याप त्यांना कळेल, मार्गाला लागतील, ही त्यांची भावना. मात्र तुकोबऱ्यांचं गणित उलट आहे. तुकोबऱ्या हळूहळू संसारातून विरक्त होऊ लागले. तुकोबऱ्यांचं नामचिंतनावर लक्ष अधिक वाढलेलं आहे. जेवढा अधिक काळ नामचिंतनामध्ये तेवढा तुकोबऱ्याला आनंद वाटू लागलेला आहे.
काम करतात तो बरोबर आहे, काम करायचं काम चाललंय, परिस्थिती सुधारण्याचं काम चाललंय, व्यापार बी चाललाय आणि नामचिंतन बी चाललंय, काम बी चालू आणि नाम बी चालू. मात्र काही जरी झालं तरी नामात खंड पडू द्यायचा नाही, देवाच्या पूजेमध्ये खंड पडू द्यायचा नाही. नाम चालणार, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे, चालू आहे. आईसाहेबांनी काय विचार केला, म्हणे प्रारब्धानं फायदा पातोटा होतो. आपण काल विषय पाहिला, प्रारब्धाशिवाय या गोष्टी प्राप्त होत नाही. कारण धन दौलत मान सन्मान हे कुणाच्या अधीन आहे? प्रारब्धाच्या अधीन आहे. अन्न मान हे तो प्रारब्धा अधीन, अन्न मान धन हे प्रारब्धाच्या अधीन आहे. आपण किती प्रयत्न केले तरी प्रारब्ध नसेल तर काही मिळत नाही, आणि प्रारब्ध असेल तर आपल्या हातून जात नाही. आईसाहेबांनी काय विचार केला, हे प्रारब्धाच्या अधीन आहे मान्य आहे, पण माझ्या मालकाचं प्रारब्ध चुकीचं असल्यामुळं त्यांच्या हाताला यश येत नाही. पण माझं तर प्रारब्ध चांगलं असेल की, कारण प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं आहे ना. माझं आहे ते तुमचं नाही, तुमचं आहे ते यांचं नाही. प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं असतं. कुणाच्या प्रारब्धात काय लिहिले, कुणाच्या प्रारब्धात काय लिहिले काही सांगता येत नाही. एखाद्याचं प्रारब्ध असं असतं की त्याला तुम्ही काही करा त्याच्यापासून संपत्ती जातच नाही, त्याला काही करा. आणि एखाद्याचं असं असतं की त्याला काही केलं त्याला मिळतच नाही. ते रंगनाथ स्वामी नावाचे एक महापुरुष होऊन गेले पैठणला, त्यांचा वाडा आहे पुण्यात. ते महान विरक्त होते, विरक्त, अतिशय वैराग्य. पण त्यांचं प्रारब्ध एवढं चांगलं होतं की अंतरंगात त्यांच्या वैराग्य, पण त्यांना सगळ्या भौतिक सुख प्राप्त होतं. मोठा चिरेबंदी वाडा, बसायला अशी बंगळी, तके, भरदरी वस्त्रे, सगळं आयुष्य राजासारखं सगळा फार. मग त्यांना कविता करण्याचा छंद होता, कविता. त्यांनी काय करायचं, असं कविता लिहायच्या, पण ते लोकांकरता लिहायच्या नाही, त्यांनी स्वतः करता लिहायच्या. कविता करायच्या, अशा वाचून बघायच्या, आणि सुंदर कविता आवडली, मनाला पटली, आनंद मिळाला, समाधान वाटलं की पुन्हा वाचायची, आणि पुन्हा तो कागद चोळामोळा करायचा, फेकून द्यायचा खिडकीतून बाहेर. त्यांचा छंद फक्त आपल्या समाधाना करता, जगा करता नाही. कथा करताना सुद्धा जर स्वतःच्या समाधाना करता करता केली तर कथेमध्ये आनंद येतो. जगाच्या समाधाना करता आनंद मिळत नाही, कारण तुमचं कोण वाटलं झालं की संपलं. कारण सगळी माणसं काही सारखे नजर नाही, तिकडे त्यांच्या मनात अनेक कांदे बटाटे मिरची असे भाजलेले असतात. इथं आल्या तरी काय त्या बाहेर सुटतात, इथं आल्या तरी आठवण आली की शेजारी बरोबर सुट होती कुसून कुसून. इथं ऐकायला आली का बोलायला आली, ऐकायलाच आली पण ती पुस्तक मग त्यामुळे आपलं लक्ष जातं. मग आपण आपल्या छंदात गायचं. म्हणून गोस्वामी तुळजाजी महाराजांनी शब्द लिहिला आहे, स्वांत सुखाय तुळशी रघुनाथ गाथा. स्वांत सुखाय, मी माझ्या समाधान करता गातो, मी माझ्या सुखा करता, माझ्या आनंदा करता, मी आनंदा करता कथा गातो. असा भाव निर्माण झाला तर त्या कथेला आनंद आहे. त्याने काय करायचं, लिहायचं, सुंदर लिहायचं, वाचायचं, फेकून द्यायचं. एके दिवशी त्यांनी वैराग्याचं लिखाण केलं, अतिशय सुंदर वैराग्याची कविता लिहिली, आणि तिने आपली चोळामोळा केली, खिडकीतून फेकली. त्या रस्त्यानं एक संन्यासी चालला होता, फक्त लोक अंगाला वाक लावलेली, कमंडळू हातात, काहीच नाही. त्या संन्यासाच्या अंगावर तो कागद काढला. त्यानं ते कागद घेतला, वाचला, बापरे म्हणला, एवढं वैराग्याचं वर्णन, अरे मला येत नाही, मी एवढा विरक्त असताना माझ्या अंगाला राख आहे, फक्त रोमोटी लावलेली, कमंडळ आहे, काहीच नाही माझ्याजवळ. आणि एवढं वैराग्य कोणी लिहिलं असेल? एक खिडकीतून कागद आला, एखादा महात्मा, एखादा विरक्त, एखादा वैराग्यवान महापुरुष या वाड्यात आला असेल, कशाला भेटीला, आपण जाऊन त्याचं दर्शन करावं म्हणून तो वाड्यामध्ये त्यानं प्रवेश केला. वाड्यामध्ये प्रवेश केल्यानंतर बघितलं तर तिथं एकच महात्मा बसलाय, अंगावर मस्त वस्त्रे भारी, लाखो किमतीची, अंगठ्या सोनं नाणं गळ्यामध्ये, बसता आरामात बसलेला. तो संन्यासी आतमध्ये आला, त्या संन्याशाने इकडं तिकडं बघितलं, इथं तर कुणी राखवाला दिसत नाही. अहो नाही, इथं कोणी महात्मा आला का? नाही, तुम्हीच महात्मा आला.
का एखादा विरक्त संदेश आलता का? नाही. असं का विचारता? म्हणजे बघा, एवढं सुंदर वैराग्याचं वर्णन केलंय. हे वैराग्याचं वर्णन करणारा महापुरुष फार विरक्त असला पाहिजे, म्हणून मी त्याचं दर्शन करायला आलोय. हे बघा माझ्या हातात, बघू द्या. बघितलं तर त्यांना लक्षात आलं हे आपलंच अक्षर आहे. ते म्हणजे ते लिहिणारा मीच आहे. तुम्हाला मजा करू नका. एवढे मोठे आमच्या गळ्यामध्ये सोन्याचं कडं घातलं, अंगावर हट्टा केला, टेकून बसलाय मनमली वस्त्रामध्ये, आणि पुन्हा हे वैराग्य सांगतो आपण. हे शक्य नाही. मीच लिहिलंय, माझा तुम्हाला लिहून दाखवतो. त्याने डबल लिहून दाखवलं. तुला आश्चर्य, एवढं जर वैराग्य तुमच्या जवळ आहे तर तुम्ही याच्यात संसारात अडकलात कशाला? त्या सोडून लहान मारायला त्या केला सोन्याला, चला माझ्या बरोबर. तुम्ही चला, पण माझं प्रारंभ तसं त्याला मी काय करू? मी कुठेही गेलं तरी माझ्या भावताला हे सगळं जमाच होत आहे. म्हणजे असं कुठं होतंय का? काही वेळा आम्हाला का होत नाही? म्हणजे आम्ही आम्हाला दाखवलो फिरायला लागलो इकडे, या गावातून त्या गावाला. तुम्हाला बरं का 3 टक्क्यानं शोधणार, आम्हाला का मिळत नाही? चला सोडा, तुम्ही सोडा ते सोडा. विरक्त होतात महात्मा. चला निघाले संन्याशाबरोबर. मग ही रस्त्यानं तुझी भेटलं की हेजून टाका आमची, तर दिली. हेजून टाका, दिलं, सगळं दिलं. अंगावरले कपडे दिले, सगळं दिलं. लंगोटी लावली, तलाच्या अंगाला राख लावली आणि निघाले दोघं. बरंचसं अंतर चालू गेले, 50 किलोमीटर गेले असतील समजा. गेल्यानंतर आता काय 25 काय 20 किलोमीटर चालले असतील. मग पुन्हा त्या संन्याशाने विचार केला, आता भूक लागली. आता हा माणूस आता संन्याशी बनविला, ह्याला पोटात थोडाच राहायची सवय, ह्याला काय भीक मागायची सवय नाही, याची पोटाची काळजी करावी लागल. म्हणजे असं करा, झाडाखाली तुम्ही बसा, रस्त्याच्या कडे जा. मी ह्या गावात जातो आणि मधुकरी मागून आणतो आपल्या दोघाला खायापुरती. तिथून हलायचं नाही. मी तिथं बसतो, मला काय अडचण. तुम्हाला जरा मधुकरी मागायचा अभ्यास नाही, त्याला सवय लागते ना मधुकरी मागायची. ज्याला नवीन विद्यार्थी आला त्याला किती मधुकरी मागायला लय आवडलेलं होतं. आता काही नाही, आता काही कमी नाही पोरांना. आता पैसे भरपूर मिळायला लागले आता संप्रदायात. आता खूप आनंद आहे. आम्ही ज्यावेळेस खूप आनंद दिला त्यावेळेला मधुकरीशिवाय दुसरं खायला काही मिळतच नव्हतं. जर सुतक पडलं मधुकरीच्या गावाला तर 10 दिवस त्या वाळलेल्या भाकरी खावा लागायच्या. संध्याकाळच्या कधी कधी शिल्लक राहायचं नाही, तसंच झोपायचं. आता अजीर्ण हुस्तर माणसं खाऊ घालतात, ज्ञानोबऱ्यांची कृपा, तुकोबऱ्यांची कृपा, तो भाग वेगळा. तो काळ होता ना, ते तुम्हाला मधुकरी मागता येत नाही म्हणत तुम्ही बसा, मी जाऊन येतो. ते गेलं कमंडल घेऊन मधुकरी मागत. तिकडं ते मधुकरी मारायला गावात गेलं. एवढं त्या रस्त्यानं यांचे शिष्य राजा होते. आपल्या गुरुच्या दर्शनाला पैठणला जायचे म्हणून ते रथ घोड्या राजा म्हणजे काय वैभव करत नव्हतं. ते नेमके त्या रस्त्यानं चालले आणि त्या राजाचं लक्ष गेलं तर आपले गुरु महाराज उघड्याला उघडी बसले तिथे लंगोटी लावून, आम्हाला राग लावून. काय भानगड आहे? तो त्याला धावत आला, महाराजात उडी मारली, पाय धरले. गुरुजी इथं कसं आलो म्हणे, असंच केलं संदेशाला आणले. आणि ते कपडे वगैरे सगळं टक्क्या हे कुठे गेला? दिला म्हणजे सगळा दिला. असं कसं दिला म्हणजे? माझे गुरु महाराज इथं काळ्या रानात त्यानं ताबडतोब आदेश, तिथंच लगेच टक्क्या वगैरे कपडे आमच्या गळ्यामध्ये, पुन्हा गळ्यामध्ये सगळं सोनं आणलं. लगेच पालखी आणली, पालखीत बसलेलं गुरु महाराजाला. चला म्हणजे असं असेल आमचे गुरुजी, पालखीत बसून मिरवणूक. आणि ही लंगोटीवाला येतं भाकरी गोळा करायला. त्यानं गावभर फिरून कशा तरी 4-5 भाकरी त्याला मिळाल्या. त्याने बोलच त्यानं 4-5 भाकरी घेऊन आलं. बघतो तर ही गर्दी, मिरवणूक चालली, काय भानगडे म्हणला. मग ते आलं धावत आहे. अहो इथे एक मी संन्यास बसलो होता वांगडाला करून, तुम्ही बघितलं ना? तुम्ही नाही माहिती बघा. त्याला कोणी बोलायलाच तयार नाही. अरे पण चाललंय काय? म्हणजे आमच्या राजाच्या गुरु महाराजाची मिरवणूक चालली आहे. कुठे तुमचा राजाचा गुरु? त्या पालखीत बसलेला की बघायला लागले स्वामी पालखीत संन्यासाला गेला त्याला. तरी हळूहळू असं पालखीत त्याची बाजूला केलं, बघितलं, त्यानं लक्ष केलं, ते धावतच आला. अरे हे काय? तुला सांगितलं होतं माझं प्रारंभ आहे म्हणून. मला नांगरा जरी घेऊन बसलो तरी माझ्या मागे हे येणारच आहे, कारण माझं प्रारब्ध आहे ना. प्रारब्धाच्या आधी या गोष्टी असतात. माणसाच्या हातामध्ये काही नाही म्हणा. ते कौशल्य माता भरताला फार आम्हाला सुंदर सांगते. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. कुणाचा दोष नाही, प्रारब्ध आहे ना. हा, प्रयत्न करणं आपल्या हातात आहे, पण फळ मिळणं आपल्या हातात नाही. प्रयत्न करणं आपला, प्रयत्न केले पाहिजे. प्रारब्ध म्हणून घरी झोपून राहायचं नाही.
प्रयत्न तर करावे लागते, पण प्रयत्न करून मिळालं नाही तर मिळालं काय? आपल्या हातात काय? त्या तुकोबरायांचे प्रयत्न चालूच आहे, पण नामचिंतनाच्या अधीन राहून आई सर्वांना काय वाटलं, आपल्या मालकाचं प्रारब्ध एका वेळेला जरा असं ना असं तसं आपलं तर चांगलं असेल म्हणून आपल्या नावावर 100-200 रुपये व्यापाकडून घ्यावेत म्हणल्या कर्ज म्हणून, आणि ते व्यापार करायला मालकाला द्यावेत. मालकाच्या प्रारब्ध चांगलं असतं, माझं असलं यश मिळालं तर हे आई साहेबांचं हेतू. आणि मग आई साहेब एका सावकाराकडे गेल्या म्हणजे माझी जर पत असेल तर, आई साहेबांचे शब्द तसे काय प्रतिभा म्हणलेली आहे, माझी जर पत असेल तर मला 200 रुपये तुम्ही कर्ज म्हणून द्या. आता आई साहेबांचे भाऊ म्हणजे मोठे श्रीमंत सावकार होते ना, मग तुकोबरायचं दिवाळा निघत चाललंय, पण माहेरच्या काही संपत्ती आहे ना, सावकाराला माहित होतं जिजाबाई कुठल्या आहेत त्या, पण जिजाबाईच्या पतीवर 200 रुपये दिले. 200 रुपये आणले, महाराजाच्या हवाले केले. हे बघा महाराज, हे 200 रुपये घ्या. ही व्यापारी निघाले बालेघाटात डोंगरात तिकडं व्यापार करायला, त्यांच्या बरोबर जाऊन व्यापार करा. आणि मी पैसे दिले, नीट लक्षात ठेवा, ह्याला त्याला वाटायचं नाही, पैशाचं कसलं आणायचं नाही, कडं बिड भानगडी, पैशाला पैसा महागारी घेऊन यायचा. आणि जर तुम्ही पैशाला पैसा महागारी घेऊन जर नाही आलात तर तुम्हाला माझा स्वभाव चांगला माहिती आहे. टाकून बोलायचं ना, या सकाशी वाटाल भांडवल हे, तरी माझा स्वभाव विदित आहे, ऐशे बोलूनी पाहे कांता जाय करास. हे बघा, माझा स्वभाव नीट लक्षात ठेवा. असं सगळ्याच्याच म्हणतात, पण तुम्ही सांगत नाही. राहू दे, तुकोबरायांनी सांगितलं, तुम्हाला तर माझा स्वभाव चांगला माहिती आहे. वाटतात बघा तिकडे कुणाला, नीट लक्षात ठेवा, महागारी पैसे आले पाहिजे. तुकोबराय म्हणले काय हरकत नाही, आपल्याला काय. जिजाबाई जरा थोडा कडक बोलायच्या, डोळे वटारून बोलले. असं कोणीतरी म्हणलंय, डोळे वटारून प्रेम करते ती पत्नी, बोलती डोळे वटारून, प्रेम असतं ना. आता जिजाबाई बोलायत म्हणजे प्रेम आहे, किंवा मला काही करून मालकानं धंद्याला लागावं, 4 पैसे मिळवून आणावे, संसार चांगला व्हावा, लेकरा बाळाला मिळावं, हे प्रेम आहे ना. बोलणं म्हणजे काय द्वेष कोणाच आहे, प्रेमापोटी. म्हणून डोळे वटारून प्रेम करते ती पत्नी, आणि डोळे झाकून प्रेम करते ती आई. डोळे वटारून करत नाही, डोळे झाकून करत. जिजाबाईने सांगितलं, खबरदार, हे नीट व्यापार करा. जा बालेघाटामध्ये, बालेघाट म्हणजे आपला भाग, बीड परगणा असं लिहिलंय त्याच्यामध्ये. तुकोबराय आपल्या भागामध्ये मिरच्या तिकडून आणल्या होत्या त्यांनी, आणि आपल्याकडे व्यापार करण्याकरता तुकोबराय आपल्या बीड भागात या बालेघाटच्या डोंगरामध्ये या परिसरामध्ये ते आले होते. तुकोबराय म्हणून मी माझ्या मनाचं समजलं, मी काही जगाला ते माना असं म्हणत नाही. जगद्गुरु तुकोबरायांचं आपलं जे मंदिर एवढं भव्य झालं, 5-7 वर्षात एवढं मंदिर उभं राहिलं, हजारो लोक दर्शनाला जातात, लाखो लोक बीजेला येतात. माझ्या मनातली माझी भावना वैयक्तिक जगाची नाही, की आले असणे इकडे व्यापार करत करत तुकोबरायांनी जरी सभा घेतला असता तरी काय महाराजांच्या जीवनाचा काही संकल्प. कारण शब्द कसा आहे, तिथून व्यापार करत आले, गुळ घ्यायला गेले, त्यावेळेला गुळाचं मार्केट लातूरला आहे, जुन्या काळातलं मार्केट आहे, गुळ मार्केट लातूर होतं, आणि तिकडून गुळ घेऊन परत गेले असं लिखाण आहे चरित्रामध्ये तुकोबरायांच्या. म्हणून तुकोबरायांनी व्यापार करण्याकरता बालेघाटचा डोंगरमध्ये आपल्या परिसरामध्ये आले. तर त्या काळचे कोण लोक भाग्यवान असतील, पण त्यांना तुकोबराय थोडीच माहित होती, व्यापारी म्हणून आलते ना. तुकोबराय ओळखू आले असते तर वेगळी गोष्ट आहे, ओळखू म्हणूनच आले नाही, व्यापारी म्हणून आले. बालेघाटा प्रति तेवेळी मीठ म्हणलं, मीठ घेऊन आले, कोकणातून मीठ आणलं होतं, मीठ विकोनी भरला गुळ असा शब्द आहे. बालेघाटा प्रति तेवेळे मीठ विकोनी भरला गुळ, शहराशी चालले वाणी सकळ, भक्त प्रेमळ तया सवे. हे वाणी व्यापारी लोक तिकडून मीठ आणलेलं इकडे इकलं, आणि इकडे गुळ भरून
परत निघालेले वापस शहराकडे निघाले. ते व्यापार चालू आहे, मीठ घ्यायचं, गुळ घ्यायचा, गुळ विकायचं, हे सगळं चालू आहे. आणि ते विकून एका बाजारापर्यंत जाऊन पोहोचले तर तुकोबऱ्या परिशी 250 रुपये जमा झाले. 200 रुपयाचे 250 रुपये झाले. व्यापारी मात्र तुकोबऱ्याचं लक्ष म्हणजे धंदा बी चालू आणि नामचिंतन पण चालू. काम करते चलो, नाम जपते चलो. परमात्म्याचं नामचिंतन चालूच आहे, चिंतनाला बंधन नाही. 250 रुपये तुकोबऱ्यांच्या जवळ जमा झाले आणि एका बाजारामध्ये व्यापारी बसलेले, तुकोबराय बसलेले. आणि तेवढ्यात तुकोबऱ्यांनी भयानक दृश्य बघितलं. अंतःकरणाला दुःख झालं तुकोबरायच्या. कारण साधूचं हृदय दयाळू असतं. साधू दुसऱ्याचं दुःख पाहून ज्याचं अंतःकरण दुखावतो तो साधू आहे. आपलं तसं नसतं. आपलं स्वतःच्या सुखाकरता सगळे प्रयत्न असतात. उलट दुसऱ्याचं दुःख बघून आपल्याला सुख होतं. आपली गरीब उलट आहे, साधूचं उलट आहे. आपण दुसऱ्याच्या दुःखात सुख मानतो, दुसऱ्याच्या सुखात सुख मानत नाही. हे स्वभाव आहे माणसाचा. तुम्ही बघा, एखादी माऊली बसलेली आहे, तिचं लहान बाळ आहे, 1 वर्षाचं बाळ आहे, रांगतंय, इकडे तिकडे खेळतंय. दुसरं बाळ आलं आणि दुसरं बाळ जर त्याच्या आईच्या मांडीवर जाऊन बसलं तर ते त्या बाळाला सहन होत नाही. ते बाळ त्याला बसल्या बसल्याला हात ढकलून देतो मांडीवर. का? की त्याला वाटतं की हे माझ्याच एकट्याला पाहिजे, दुसऱ्याला कुणाला नको. हे मांडी मलाच पाहिजे. ते लहान त्याला काही कळतं का? पण ती मुळाचा स्वभाव माणसाचा की सगळी सुख मलाच पाहिजे, दुसऱ्याला नको. हे स्वभाव आहे. तत्सुखे सुखी तो नाही, मत सुखी सुखी तो. स्वतःकडे सगळी सुख पाहिजे, दुसऱ्याच्या सुखाचा विचार करतो तो साधू आहे. तुकोबराने बघितलं, काष्टाचा नांगर गळ्यात खडमासुर वाढविले, बहुत ब्राह्मणाला माल मागत करा साहित्य म्हणत असे. एक ब्राह्मण त्याच्या गळ्यामध्ये लाकडाचा नांगर बांधलेला, त्याचे केस वाढलेले, जटा वाढलेले, नख वाढलेले, आणि तो भीक मागत फिरतो, द्यावं मला कोणीतरी सहकार्य करावं. त्याचं ते दुःख बघितलं आणि तुकोबरायचं हृदय कळवळलं. दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होणं हाच साधूचा आणि सगळ्यात महत्वाची परमात्म्याची पूजा हीच पूजा आहे. सत्य बोल, सत्य बोल,
सत्य बोले मुखे. लक्ष द्या, तुकोबारांनी देवाची पूजा कोणती सांगितली? देवाच्या अंगावर फुलं टाकणं, साखर टाकणं, पेढा टाकणं ही पूजा नाही. इकडे देवाची पूजा करते बाहेर आला की दुसऱ्याला शिवाय देतो, उपयोग काय? दुसऱ्याचा अंत करून दुखवतोय, उपयोग काय? अशा किती पूजा केल्या तरी काय फायदा होईल? काय होत नाही. देवाला तुम्ही धन किती दान केलं हे देवाला आवडत नाही. तो वागतो कसा हे महत्वाचं आहे ना. त्याचं आचरण कसं हे महत्वाचं आहे. त्याची कर्म कशी केलं. जिकडे चुकीचं वागतो, खाऊन ते खातो, पुन्हा ते पितो, दुसऱ्याला त्रास देतो, सगळ्या गावाचं तिकडे बारीत बसतो आणि देवाला लाख रुपये दान करतो, म्हणजे काय त्याला देव पावतो होय? असं होत नाही. तुकोबारा म्हणतात सत्य बोले मुखे. मुखामध्ये सत्य बोलावं आणि दुःखवी अनेकांच्या दुःखे हेच विष्णूची महापूजा. ही विष्णूची पूजा आहे. आता आपली पूजा का पावत नाही? माणसं म्हणजे आम्ही एवढी पूजा करतो, पूजा करतो पण इकडे पूजा करतो, इकडे पूजा करून काय करतो? 10 तास पूजा करतो. मला तर कधी कधी कमाल वाटते, काही काही माणसं ज्ञानेश्वरी वाचणारे, गाथा वाचणारे एवढी ज्ञानेश्वरीची पारायण करते तो, आणि बाहेर पारायण संपलं खेळच्या तोंडामध्ये नको तसली शब्द घाण बोलणार, शेजाऱ्याला बोलणार. पूजा म्हणजे काय? दुःखवी अनेकांच्या दुःखे सत्य बोले मुखे. दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी झालं पाहिजे. साधू त्याचं नाव आहे, दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होतो. तुकोबारांचं हृदय दयाळू आहे, कारण भूतांची दया, भांडवल संता. दया हेच भांडवल आहे. तुकोबाराच्या हृदयामध्ये दया आली. त्या माणसाकडे पाहिलं, त्या ग्रस्ताकडे बघितलं. अरे अरे अरे, ब्राह्मणांचं तेज चेहऱ्यावर दिसतंय, पण दाढी वाढलेली, जटा वाढलेला आहे, नख वाढलेली आहे, गळ्यामध्ये लाकडाचा नांगूर बांधलेला आहे आणि पैसे मागत फिरलाय, मला मदत करा, मला सहकार्य करा, मला मदत करा, मला सहकार्य करा म्हणून तो पैसे मागत त्या ठिकाणी फिरतोय. तुकोबारा त्याच्या जवळ गेले आणि जवळ जाऊन तुकोबारांनी त्याला आपल्या जवळ बोलवलं, बसवलं, विचारलं, का हो म्हणे तुमच्या गळ्यामध्ये लाकडाचा नांगर बांधलेला आहे, कशासाठी बांधलाय? काय हेतू बांधण्याचा? तुमचे दाढी, केस वाढलेले, नख वाढलेले, तर हे काय भानगड काय? त्याने सांगितलं, महाराज माझ्यावर कर्ज झालेलं आहे आणि ते कर्जही चुकीच्याच माझी वागणूक चुकीची नाही, माझ्यामुळे नाही झालं नाही, माझ्यावर लोकांनी चुकीच्या पद्धतीने कर्ज लावलं आणि कर्जाची वसुली जोपर्यंत होत नाही म्हणून राजाने दंड दिलाय. गळ्यामध्ये लाकडाचा नांगर घालून भीक मागून पैसे गोळा करायचे, कसे करायचे तसे करायचे आणि कर्ज मात्र माझं फेडायचं. ते कर्ज जर नाही जोपर्यंत फेडत नाही तोपर्यंत हा लाकडाचा नांगूर गळ्यात. जुनी काही पद्धत असं केस काढायचे नाही, नख काढायचे नाही, आणि म्हणून मला सहकार्य करा, कर्ज मुक्त करा, मला सहकार्य करा म्हणून मी सगळीकडे फिरतोय. आतापर्यंत फक्त माझ्याकडे 50 रुपये गोळा झालेले आहेत. म्हणजे किती रुपयाचं कर्ज आहे? 300 रुपयाचं. मग आता किती राहिले? 250. तर काय कमाल आहे, तुमच्या करतात माझ्याकडे 250 रुपये दिले, तुम्ही असं काय नाराज होऊ नका, तुमची परेशानी मला हे 250 रुपये घ्या, तुमचं कर्ज फेडून टाका. ते बरोबरच व्यापारी लागले हसायला, हे असलंच करते म्हणजे. आता घरी गेल्यावर कळत घ्यायला आता कसे दान धर्म करायचं. बरोबरचे म्हणजे काय कमाल असणार या माणसाची. आमच्या बरोबर याला पाठवलंय, जिजाबाईने आम्हाला बजावून सांगितलंय, यांना बजावून सांगितलंय, 200 रुपयाचे 250 रुपये धंदा झालाय, किती चांगलं होतं सगळ्या गोष्टी, आणि सगळे देऊन टाक. तुकोबाराने 250 रुपये तर दिले, पण वरून काही 10-5 रुपये होते का नाही. नाव्याला बोलवलं, त्याची केस दाढी व्यवस्थित केली, त्याचे नख काढले, त्याला आंघोळ घातली, त्याच्या पत्नीला बोलवून घेतलं, स्वयंपाक करायला लावला. आता जेवण करा म्हणले, हे राजाचं तुमचं कर्ज फेडा आणि सुखानं आनंदानं. तो माणूस गदगद झाला. त्या ब्राह्मणानं तुकोबाराला आशीर्वाद दिला. 250 समुद्रा सत्वर देवनी तो शविला द्विजवर, पाहुणी आगोटित विचार वाणी सर्वत्र हसती. बाकीचे व्यापारी हसायले,
पण ज्या माणसाला सहकार्य केलं त्याचं हृदय भरून आलं. महाराज, मी इतके दिवस भीक मागत फिरतोय, या शहरातून त्या शहरामध्ये गेलो, पण तुमच्या एवढा उदार मी त्रिभुवनात पाहिला नाही. देवादिदेव रुक्मिणीवर आशीर्वाद दिला त्याने, तुझं सांभाळी निरंतर, तुझा ऐसा विष्णू भक्त उदार पृथ्वीवर दिसेना. या पृथ्वीवर तुमच्यासारखा उदार विष्णू भक्त मी कोणी पाहिला नाही. तुम्हाला देवादिदेव रुक्मिणीवर पांडुरंग परमात्मा तुम्हाला निरंतर तुमचा सांभाळ करील असा आशीर्वाद दिला. किती तुकोबाराचे दानी स्वभाव असतात. घरी काहीच राहिलं नाही, आता संपत चाललंय सगळं, तरी समोरचा माणूस पाहिल्याबरोबर आपल्यापाशी आहे. एक बात, धन पवित्र कर दान, तन पवित्र कर सेवा, मन पवित्र हरि भजन से होत त्रिविध कल्याण. कबीरदासजीने सांगितलं, तन पवित्र सेवा कियो, धन पवित्र कर दान, मन पवित्र हरि भजन से होत त्रिविध कल्याण. आपलं कल्याण जर करून घ्यायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे? शरीराला पवित्र करायचं तर सेवा, आणि धनाला पवित्र करायचं असेल तर दान. तुकोबारांनी 250 रुपये देऊन टाकले. तुकोबाराला इतका आनंद झाला, एवढा आनंद झाला, एवढ्या माणसाचं कर्ज निघालं म्हणताना खूप आनंद झाला. पण बाकीचे हसायले ना, कळत पडले आनंद. घरी गेले होते, आई साहेब आहेत जिजाबाई आणि तुकोबार आहे, तिथून निघाले. भजन करत करत व्यापाऱ्याबरोबर आले. काय आश्चर्य हो, माझा जगाचा बाप पांडुरंग परमात्मा, पांडुरंग परमात्मा तुकोबाराची काळजी लागलेली. आता माझे तुकोबार अखंड माझ्या भजनामध्ये असतात, त्यांना कशाची चिंता नाही, कशाची चिंता नाही. जिजाबाई रागवतील याची चिंता नाही, घरी लेकरं उपाशी मरतील याची चिंता नाही, आपला धंदा बसेल याची चिंता नाही, आपलं वाटोळं होईल याची चिंता नाही, भौतिक सुखाचा कसलाच विचार नाही. फक्त एकच चिंता आहे, अखंड परमात्माचं चिंतन बंद झालं नाही पाहिजे. म्हणजे वाक्य लक्ष देऊन ऐका, बहुत बढिया बात. आपलं काम चिंता करायचं नाहीच आहे बिलकुल. आपलं काम आहे चिंतन करायचं, आणि चिंता करायचं काम त्याच आहे. तो चिंताच करतोय ना, त्याला काय काम आहे? आपण चिंतन करावं, चिंता तो करेल. आपण जर परमात्म्याचं आवडीनं चिंतन केलं तर आपली चिंता परमात्मा करतो. आवडीने भावे हरिनाम, आवडीने भावे हरिनाम, तुझी चिंता कासी कराहे, तुझी चिंता कासी कराहे, आवडीने भावे हरिनाम, आवडीने भावे हरिनाम.
आपण जर चिंतन केलं तर आपली चिंता तो परमात्मा करतो, पण आपण उलट करतो. आपण चिंतन करत नाही, आपण काय करतो? चिंता. आपण बसतो जळत. चिंता जाळते. सजीवम दहते चिंता, निर्जीवम दहते चिंता. फक्त अनुस्वाराचा फरक आहे. पांडुरंग परमात्म्याला चिंता लागलेली आहे. आता माझे तुकोबऱ्या देहू गावात जातील बरोबर, तर आता काही राहिलं नाही. मुदल भी गेलं, अब क्या करना पडेगा? याचा चुकवावया आघात. मैत्री गावाला येतात. काय करीत असे पंढरीनाथ. काय केलं ऐका म्हणले. तुकयाचे रूप धरुणी त्वरित रुपये देत सावकारा. आता इकडे काय केलं? हे सगळे वाणी तुकाराम महाराज देहू मध्ये पोहोचायच्या 2-3 दिवस आधी देहू गावामध्ये तुकोबराच्या रूपात पांडुरंग परमात्मा गेले आणि सावकाराकडे गेले. हो सावकार दादा, तुमचे किती पैसे नेले होते आमच्या आवडीनं? म्हणजे 200 रुपये. हे 200 रुपये तुमचे व्याज असेल काय असेल ते घ्या. बर म्हणजे मग काय नाही, हे घेऊन टाका. तुमचा हिशोब चुकता का? हिशोब चुकता केला. पुन्हा थोडं थांबले, पुन्हा विचारलं आणखी काय म्हणणे. का बरं धंदा चांगला झाला? धंदा खूप चांगला झाला, फायदा झालाय. काही नाही, मस्त. तुमचं फिटलं ना सगळं? फिटलं. काय राहिले का? काय राहिलं नाही. मग आता एक माझी विनंती आहे. म्हणजे काय, आता हे उरलेले पैसे तुम्ही थोडे आमच्या घरी घेऊन द्या. हे कोण बोलतोय? देव बोलतोय तुकोबराच्या रूपात. तुम्ही असं करा, थोडे उरलेले पैसे आमच्या घरी नेऊन द्या. सावकार म्हणलं तुम्हीच नेऊन द्या की. नाही नाही म्हणे, मी गेलो की काय आहे, आमची जरा मंडळी रागीट आहे ना, जरा जास्त काही फायदा झाला नाही, थोडाच फायदा झालाय, जरा टाकून गुंची आहे, उगं कशाला शब्द ऐकून घ्यायचे. मी जातो आपलं बजेट मंदिराकडे, तुम्ही आपल्याकडे पैसे द्या. अहो सावकार म्हणला तुम्ही नाही. सावकार म्हणे ते अवसरी तुम्हीच निघून द्यावे घरी. आता देव काय म्हणतोय का? देव म्हणे कोपेल मजवरी भयांतरी वाटते, मला भीती वाटते. तुकोबरा म्हणले मला भीती वाटते, फडाफडा मला भीती वाटते. तुकोबराने कबूल केलं. आता तुम्ही कबूल करत नाही, त्याला मी काय करणार? तुकोबराने कबूल केलं. दाखले म्हणून सवाल मला नाही, माझ्याकडे का बघू, मला घ्यायचं काम नाही, मला नाहीच तर कोणाला देऊ. ज्याला आहे ते भेट असते. त्याने तुकोबराने मला देव देव बोलते तर काही. तुकोबरायांच्या रूपात कोण आहे? देव. हे लक्ष देऊ नये का? म्हणजे मला भीती वाटते, लय बोलती म्हणे आवली, तुम्हीच थोडे उरलेले तुमचा हिशोब करून घ्या आणि काय राहते तेवढे पैसे आपल्या घरी द्या. सावकारांना ठीक आहे. सावकारांना घरी पैसे नेऊन दिले आणि जिजाबाई म्हणल्या मग आमचं कुठे गेलं? आमचं कुठे गेले? कुठे आहेत महाराज? ते म्हणले महाराजांनी सांगितले हे पैसे घरी नेऊन द्या. महाराज कुठे गेले काय मला माहित नाही भाऊ कुठे गेले. महाराज म्हणले गेले असते कुठे तरी डोंगरावर बसले. कुठे जाणार आहेत महाराज? जायचं मंदिरात. आणखी डोंगरावर जायला सुरुवात केली होती महाराजांनी, मंदिरात बसले असतील. म्हणजे बरं असू द्या, काही का असा ना, तोटा तर झाला नाही ना, फायदा कमी का होईना पण तोटा झाला नाही. आई साहेबाला एवढा समाधान वाटलं, यश आलं नाही म्हणजे हाताला. बरं झालं, 10-5 रुपये का होईना पण खरे आले. तुकोबरा काय देहू गावाकडे जायला तयारच नाही. म्हणजे आपण शेजारीच्याच गावात भजन करी बसावं. आता काही पैसे बी मुदल बी गेले, सगळंच गेले. घरी काय आपल्याला आता काही सुखासुखी कोणी नीट बोलणार नाही. तुकोबरा मंदिराकडेच, घरी तरी काय तयार नाही. आणि मग ते बाकीचे बरोबरचे जे व्यापारी होते का नाही, ते घरी जाऊन जिजाबाईला सांगितलं, जिजाबाई काय तुमचं कपाळ आहे, तुमचं नशीब, तुमच्या मालकाला चांगला धंदा झाला, 250 रुपये मिळाले होते, पण सगळे देऊन टाकले बाबनाला आणि बसून भजन करीत तिकडं मंदिरात. जिजाबाई म्हणले माय परवाच आले, सावकाराचं कर्ज मिटविलंय, मला बी 10-5 रुपये घरी पाठवले, तर हे सांगायले हे खरं का ते खरं? जिजाबाई म्हणल्या मा ही सगळी काळ्याचीच करामती दिसायली मला. जिजाबाई देवाला देव कधीच म्हणल्या नाही. मला लक्ष द्या. पांडुरंग म्हणले नाही, विठोबा म्हणल्या नाही, त्याची पूजा केली नाही, त्याच्या दर्शनाला गेल्या नाही, त्याचं नाव घेतलं नाही. ही काळ्या कपटी यानं माझं वाटोळ केलंय, आमचा दावेदार आहे, माझा वैरी म्हणायचे. कधीच नीट बोलले नाही देवा. शब्द बघा वैभवाचे.
आवली म्हणे कपटी काळा, कपटी काळा, याची सर्वतांना न कळे लीला, याची लीलाच कळत नाही माय म्हणली काय करतोय ते. वेळ लाविले भ्राताला, माझ्या मालकाला येड लावलंय आणि नाही राहिला लौकिक. माझ्या मालकाला येड लावतोय, काय लीला करते ती कळू देत नाही म्हणली. ह्या कप्त्याच काहीतरी कारस्थान असतं. पण जे असेल ते असं माय म्हणली. पण तो आई साहेब आपल्या खुशात पण मालक काही धरता येणार. 4 दिवस झाले मालक घरी नाहीत आणि एक दिवशी जवळ सकाळी सकाळी नदीवर गेलेले आणि तुकोबऱ्या आंघोळ करून गडबडीत मंदिरात चालले, तिथंच गाठलं. काय इकडे तिकडे फिरायला लागला, घरी यायला काय झालं. तुकोबऱ्या घरी आपल्या इकडेच बरं आहे का, तू वीज कडकल्यासारखी कडकडीचं काय करू घरी येऊ. अहो सगळं झालंय, तुम्ही 10-5 रुपये का होईना पण दिलेच की आणून. मी काय तुम्हाला म्हणायला लागले का एवढे आणा तेवढे आणा. सगळेच वाटले होते, 10-5 रुपये आले कुठून. बऱ्याला आश्चर्य वाटलं. पांडुरंग परमात्मा त्यांचा भार वाढे माथा, त्यांचा भार वाढे माथा. माथा आणि करी योग क्षेम आणि चिंता. भगवान परमात्मा सगळ्या लीला करतोय. जिजाबाई म्हणतात मा हे कपटी काळाने काय कारस्थान करून ठेवलंय. आणि मग तुकोबारांच्या जीवनामध्ये दुःख मागून दुःख मागून दुःख येऊ लागले. हळूहळू संसाराची वाताहत होऊ लागली. काय झालं आता, तुकोबारांचा ज्येष्ठ मुलगा आहे संतोबा, रुक्मिणीपासून झालेला संतोबा. संतोबा नावाचा मुलगा जो आहे तो कयाचा ज्येष्ठ पुत्र जाण. संतोबा त्याचे नामाभिधान, त्याच्या ठाई प्रीती घन, खूप प्रेम होतं त्याच्यावर, थोरला होता ना. पण तो मृत्यू सदन पावला. काही आधार झाला असं त्या काळामध्ये काय व्हायचं, लेकर पुष्कळ असायची, 4-4, 5-5, 7-7, 10-10, त्याच्याची काही दवाखाने नव्हते ना तेव्हा. काही रोग आला की मरायचे. संतोबा नावाचा मुलगा तुकोबारांचा मेला. संतोबा आता शेवटी मुलगा गेल्यामुळे दुःखच आहे की एका बाबूने दुःखाची. एकदा उलटी गणती सुरू झाली की उलटी सुरू होती. एका बाबूने दुःख येऊ लागले. आई वडील गेले अगोदर, भाऊजाई गेली, सावजी निघून गेले.
तीर्थाटनाला विरक्त होते ना, आणि तुकोबरायांचा थोरला मुलगा संत मानेला. बघा तुकोबरायांच्या जीवनामध्ये काय काय घटना घडल्या त्या महिपती वाणी 4-2 ओळीमध्ये सांगितलेले. त्याचं कारण काय झालं? अरे हे तर सगळी वाताहत तर व्हायच लागली तुकोबरायांची, पण दुष्काळ पडला हो भयानक. 1630 इसवी सन 1630 ला महाराष्ट्रामध्ये फार भयानक दुष्काळ पडला होता. 1972 पेक्षाही मोठा भयंकर दुष्काळ. आणि त्या दुष्काळामध्ये लोकांना अन्नच खायला मिळत नव्हतं. 72 ला पाणी नव्हतं. अन्नाचा इतका दुष्काळ पडला, इतका दुष्काळ पडला. आणि कलियुगामधला प्राण हा अन्नामध्ये आहे. लक्ष देऊन ऐका. त्रेतायुगामधला जो प्राण होता तो मांसामध्ये होता, कृतयुगामधला हाडामध्ये होता, द्वापार युगामध्ये रक्तामध्ये होता, आणि कलियुगामधला प्राण हा अन्नामध्ये आहे. अन्नात प्राण आहे. अन्न बंद झालं की संपलं. मग माणसं म्हणतात काय आता याचं अन्न उठलं, अन्न संपलं. शब्दप्रयोग येतो. अन्नमय प्राण आहे. जोपर्यंत शरीरामध्ये अन्न जाते ना तोपर्यंत प्राण आहे. अन्न झालं, अन्न पाणी बंद झालं की माणसं म्हणतात आता संपलं. कारण कलियुगात अन्नात प्राण आहे. भयानक दुष्काळ पडला, परिस्थिती बिघडलेली, दुष्काळ पडलेला आहे. आणि दुष्काळामध्ये तुकोबरायला लोकांचं दुःख भगवाना. माणसं मागायला यायची, तुकोबराने घेऊन टाकायचं, मागायला यायची, घेऊन टाकायचं. जेवढं होतं नव्हतं तेवढं वाटून टाकलं तुकोबराने. आणि घरची माणसं उपाशी मारायली ना, काहीच नाही, अन्न संपलेलं आहे. एक मुलगा मेला, आणि बरं तर बरं मुलगा मेला आणि एक पत्नी तुकोबरायची मी. दुष्काळानं अशी भयानक परिस्थिती केली. अन्न 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 करू लागले, काही लोक करू लागले. पाणी नाही, अन्न नाही, पाणी बी नाही, अन्न बी नाही. भयानक दुष्काळ पडलेला आहे. आणि त्या दुष्काळानं तुकोबरायांची परिस्थिती पूर्ण बदलली. द्रव्य गेलं, मान गेला, आणि स्त्री पडली. दुष्काळ आटीला दुष्काळ आटीला स्वतःच्या चरित्राचा विचार तुकोबरांनी केलेला आहे. थोडा जास्त लिहिलेला नाही, थोडं लिहिलेलं आहे. काही अभंग आहे, त्या अभंगामध्ये तुकोबरांनी स्वतःचे काही अनुभव लिहिलेले. तुकोबरा म्हणतात अशी परिस्थिती झाली
की दुष्काळे आटेला द्रव्य नेला मान. पैसा गेला, संपत्ती गेली, आणि पैसा संपत्ती गेली की मान बी गेला. कारण मान हा पैसा धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, सर्व गुण हा कांचन माश्रयते. जर भरपूर पैशावाला असला, सोनं नाणं असलं त्याच्यापाशी, तर माणसं म्हणते तुमच्यासारखा माणूस सुंदर जगात नाही, की काळ ठिकाण आपली कपडा असते, दाताला दाता असते, पण म्हणजे माणूस तुमच्यासारखा जगात नाही. का? पैसा आहे. सर्व गुण हा कांचन माश्रयते. पैसा गेला की जब लोग बोलने में पैसा है तब लोग सलाम करें, एक दिन पैसा निकल गया कोई ना मीठा बोले. पैसा ही तो मान्यता है, पैसा नसली की मान्यता नाही. तुकोबराला मान्यता होती, मान होता, सन्मान होता, सगळं गेलं. पाहुणे हसायला लागले. आधीच तर परिस्थिती बिघडली, दुष्काळ पडलेला आहे, सगळं गेलंय, आणि त्यातल्या त्यात भर मुलगा गेला आणि पत्नी पण गेली. तुकोबराच्या अंतःकरणाला दुःख झालं, वेदना झाल्या. एकामागून एक तुकोबराला दुःखाचे चटके बसू लागले. भयानक संसाराचं दुःख तुकोबराला होऊ लागलं. तुकोबराच्या दुःखाचा विचार करत असताना आता काही माणसं बघा, महिपलवाने कोरी फार गोड लिहिली. तुकोबराच्या जीवनामध्ये ते संसाराचं दुःख तुकोबराला झाले ना, ते काय ऐकायचं त्याचं कारण सांगतात महिपती बाबा. संसार दुःख बहुत जाण, पुढे देखील तुकयाने ते श्रवण करिताची प्रीतीने, संकटे दारुण निरसती. महिपती बाबा म्हणतात, तुकाराम महाराजांच्या अंगावर आलेली संकट जर आपण श्रद्धेनं ऐकली, जर भावनेनं ऐकली ही कथा, तर आपल्या जीवनातली संकट निघून जातात. हे याचं फळ आहे. म्हणून तुकोबरांच्या जीवनात मिळालेलं जे दुःख आहे, जे त्यांना संकट आली, ती ऐकायची. आपल्या जीवनात संकट येऊन वाटत असतील तर पण लक्षात घ्या, ते श्रवण करिता प्रीतीने म्हणजे प्रेमाने ऐकावी लागतील. ऐकायची म्हणून नाही, म्हणून लक्ष देऊन ऐकावी लागतं, भावनेनं ऐकावी लागतं. तुकोबरांकडे संसाराला भयंकर त्रास द्यायला तुकोबराला सुरुवात केली. तुकोबरा म्हणतात, त्या संसाराचं दुःख सांगावं तर दगडाला सांगायला गेलो तर दगड फुटून जाईल. किती दुःख सांगा, मनाला सहनही होत नाही, एवढं भयानक संसाराचे दुःख आहे. अनेक दुःखे सांगू किती, सकळ संसाराची स्थिती, नसाहे पाशा फुटती, अनेक दुःखे सांगू किती. किती दुःख सांगावं संसाराचं. अरे संसारात दुःख नाही, संसारात दुःख आहे. संसारात दुःख नाही, संसार म्हणजे दुःख आहे. दुःख वाटवडी आहे संसार, दुःख वाटवडी आहे संसार. दुःख वाटवडी आहे हा संसार, दुःख वाटवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख वाटवडी आहे हा संसार, दुःख वाटवडी आहे हा संसार.
संसारात सुख नाही ना, संसारात सुख असतं तर राज्य टाकून गेली थोडी ती काही वेडी म्हणावी. की मदालसा राणी आपल्या बाळाला पाळण्यास सांगते, राजा हे बाळा काय हो, भारतातल्या काय स्त्रिया होऊन गेल्या असतात महाराज. 2 राण्या या देशात होऊन गेल्या, एक जिजाबाई साहेब आणि दुसऱ्या मदालसा, ज्याने आपल्या बाळाला योग्य शिक्षण दिलं. छत्रपती शिवाजी राजे आमच्या हातात जिजाबाई साहेबांनी दिले. योग्य वेळेला योग्य शिक्षण देणं हे आईचं कर्तव्य आहे. योग्य संस्कार देणं कर्तव्य आहे. योग्य विचार देणं कर्तव्य आहे आई आणि वडिलांचं. काय तर मदालसा राणीचे शब्द असतील. मदालसा राणी ज्ञानोबरांची आवड काय बोलली मदालसा, लिहिलंय ज्ञानोबरांनी. ज्ञानोबा लेखक आहेत त्या मदालसेचे. काय शब्द आहेत त्या मदालसे? राजा पाळण्यात सांगते, हे बाळा या संसारात जर सुख असतं तर राज्य टाकून गेली थोडे ते काय वेडे म्हणाले. ज्या घरी कुल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती ही सुख सांडोनिया कासया योग सेविती. ते पाळण्यासाठी ती आई हरे दे मदालसा सोहम जो जो रे बाळा. पाळण्यामध्ये मदालसा ही भारतातल्या आईची परंपरा आहे. म्हणून भारतामध्ये भगत शिकवासारखे, तुकोबारायासारखे, ज्ञानोबारायासारखे, शिवाजीरायासारखे वीर जन्माला येतात का? आमची आई पाळण्यातल्या लेकराला वनवासात जायला सांगते. उठी मात्रा जाई बाळा तीर्थक्षेत्रे रे हिंड. हे पाळण्यात ज्या वयात लेकराला नटवावं, ज्या वयामध्ये लेकराला काजळाचा टिकला लावावा, त्याला सजवावं, त्याला नटवावं, त्याला खेळवावं, त्या वयात सांगते. आधी हे नाशिवंत हे का सामान्य गोष्ट वाटली? पुन्हा झोपा देताना परी दे मदालसा सोहम जो जो रे बाळा. सोहम आपल्या आई काय म्हणते? हडहाड बाळ्या हडहाड. बाळेनं डिरी टाकली हडहाड बाळ्या. किराणा दुकान टाकलं हडहाड हडहाड. आशीर्वादच हडहाड. त्या लेकराला विरक्त तर नाही, अवती गमतच असते. 6 महिन्याचं बाळ आहे, त्याला दूध प्यायचं कळत नाही. भाकरचं सोडा, दूध प्यायचं कळत नाही. 6 महिन्याचं त्याला हातात घेतली आणि आत्याची करायची का मामाची करायची, आत्याची करायची, त्याला दूध प्यायचं कळा, आत्याची करायची. त्याला भाकर खायची की आई कळा ना, आणखी आत्याची मामाची. ती कसं विरक्त होईल? मदालसा राणीने काय शिकवलं? तुकोबारायांच्या जीवनामध्ये संसारात भयानक दुःख येऊ लागले. काय काय दुःख आली? 17व्या वर्षी तत्वता क्रमून गेली माता पिता, वडील बंधू याची कांता तीही अवचिता निमाली. तुकोबारायांच्या वयाच्या 17व्या वर्षामध्ये आई वडील वारली. कारण तुकोबारायांचं म्हणजे बोलोबाली कणके मातेला उतर वयात मुलं झालती ना. आणि तुकोबारायांच्या 17व्या वर्षापर्यंत तुकोबाराय श्रीमंत होते. 3 वाडे श्रीमंती. पण तुकोबाराय वाटून टाकलं सगळं वाटून टाकलं तुकोबारायांनी. काही ठेवलं नाही. तुकोबाराय काय मुळातली गरीबी नाही. काही ती इतिहासात काय करतात, काय तुकोबारायाबद्दल आजकाल तर लई गंमत वेगळी महाराज. कुणी बी तुकोबारायाबद्दल बोलायला जाते. तुझी लायकी काय, तुझी योग्यता काय, खावण्याचे खातो घाटलात लोळतो, कुठेही जेवतो, तुकोबारायाबद्दल बोलतो काय? तुकोबाराय काय गरीब आहेत का? गरीब आहेत का तुकोबाराय? श्रीमंत तुकोबाराय होते. पण तुकोबारायचं 17 वर्ष वय होईपर्यंत श्रीमंती. आई वडील गेले की मग सुरुवात झाली. 11व्या वर्षी लग्न झालं. 13व्या वर्षी तुकोबारायच्या अंगावर जिम्मेदारी पडली आणि 17व्या वर्षी आई वडिलांनी देह त्याग केला. फक्त वयाच्या 17व्या वर्षी. म्हणून भारतातल्या तरुणांचा जगाच्या पुढे एक आदर्श आहे. आणि ज्या वयामध्ये वेगळ्या विचारानं मुलं वेडी होतात, त्याच वयामध्ये आपल्या विचारानं जगाला वेळ लावणारे ज्ञानोबा या देशाला पाहिलेली आहे. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी किती वर्ष दिली? 16व्याच वर्षी सुरुवात. 16 वर्ष म्हणजे काय वय? तुकोबारायांनी 17 वर्ष तुकोबारायांच्या आईवडील गेले. 18व्या वर्षी जाणार सावजी गेला तीर्थाटना. तुकोबारायांच्या वयाच्या 18व्या वर्षी थोरला भाऊ घरातून निघून गेला.
किती दुःख आहे. आई वडील गेले, थोरल्या भावाचा आधार होता, थोरला भाऊ पण निघून गेला. त्याचा वियोग करून जाणा शोक निज मना वाटत. तुकोबरांच्या मनामध्ये भयानक शोक आहे. भाऊ गेला, आई वडील गेले, 20व्या पुत्र कांता, वयाच्या तुकोबरांच्या वयाच्या 20व्या वर्षी एक मुलगा आणि पत्नी देवा घरी गेली. किती दुःख आहे त्याच्या वाटेला हो. तुकोबरांच्या वाटेला भयंकर दुःख आलं, भयंकर वेदना आल्या, भयंकर संकट आली. तुकोबरांच्या एकामागून एक संकट आली. आता जरा लक्ष द्या. तुकोबरांच्या जीवनामध्ये संकट आली, पण कुणीतरी प्रश्न करतो ना, म्हणले हे देव असं काय करतो म्हणे. मी काय करतो? एवढं तुकोबराय भजन करतात, एवढं नामचिंतन करतात, आणि त्यांच्या वाटेला एवढं दुःख काय यावं असं माणसाला वाटतं ना. एवढा माणूस भजन करतो, एवढे चांगले काम करतो, त्याच्या वाटेला दुःख काय यावं, कशा करता दुःख यावं? त्याचं कारण आहे का? भगवान परमात्मा काय करतो महाराज, ज्या भगवान परमात्म्याला ज्याच्याकडून भक्ती करून घ्यायची ना, त्याला देव संसारात अडकून पडू देत नाही. त्याला कर्कशा पत्नी देतो. हे महाराजांचा अभंग आहे. कारण चांगली जर पत्नी दिली तर तो व्यक्ती त्या पत्नीच्या ठिकाणी अडकून पडेल असं देवाला वाटतं. हे देवाची सूत्र आहे. जेवढ्या इतिहासामध्ये तुम्ही संत बघा, त्या प्रत्येक संतांचं जे जीवन आहे ते असं दुःखातूनच गेलेलं आहे. त्याला संसारात भक्ताला अडकून द्यायचं नाही देवाला. भक्त अडकला नाही पाहिजे, त्याला दुःख देत. रामायणामध्ये भगवंतानं स्वतःच्या अनुग्रहाची 5 लक्षणं सांगितली. मम पंच अनुग्रह लक्षणं 5. काय काय म्हणले? महान व्याधी, विरोधक बंधुवीसह, मानहानी, अपमानांचे पंच मम अनुग्रह लक्षण. त्याचं पहिलं लक्षण आहे रोग. एखादा महारोग, मोठा रोग, ज्या रोगातून बरं होणं शक्य नाही, असा रोग त्याच्या अंगाला होतो. भगवान म्हणतात ज्याच्याकडून मला भजन करून घ्यायचं आहे त्याला मी ही देतोय. असं म्हणल्यानंतर तुम्हाला त्याला अर्थ वेगळा वाटेल, तुम्ही चुकीचा अर्थ काढता. पण परमात्मा त्याचा हेतू आहे. पण काय होतं महाराज, ज्यावेळेला माणसाच्या अंगात वैराग्य, काय अशा दुःखाच्या घटना घडल्या की अंगात विरक्ती निर्माण व्हायला पाहिजे, पण माणसं आत्महत्येकडे जातात, त्या वाईट मार्गाला जातात. पण इथं लक्ष द्या, भगवान परमात्मा भक्ती करून घ्यायची म्हणून देवाला काय वाटतं, याला जर अनुकूल भाग्य द्यावं तर अनुकूल भाग्य दिलं तर हा तिथं अडकून पडेल, म्हणून भगवान परमात्मा त्याच्या वाट्याला दुःख देतो.
करण्यासाठी आहे. देव म्हणतो भाग्य द्यावं तर एखाद्याला भाग्य दिलं त्याच्या अंगात ताटा येतो. मध मध ताटा म्हणजे मध. 3 प्रकारचा मध आहे. स्त्री मध, धनमध आणि सत्ता मध. तर थोडं लक्ष देऊन ऐका. हे मध ज्याच्याकडे येतात त्याला देव वाचू शकत नाही, त्याचं वाटोळच होतं. आणि हे मध ज्याच्याकडे येत नाही तो त्रिलोक्यामध्ये वंदनीय होतो. एक स्त्री मध आहे. उत्तम स्त्री मिळावी, धन धान्य संपूर्ण संपदा असावी आणि सत्ता असावी, मग तर तो माकड गावड्यासारखाच नसतो. तुम्हाला 2 उदाहरणं सांगतो. पुराणामध्ये दुर्योधन आहे. महाभारतातली कथा आपल्याला माहिती दुर्योधनाची. दुर्योधनाकडे सत्ता आहे, स्त्री आहे आणि संपत्ती पण आहे. दुर्योधनाकडे काय कमी होत? संपत्ती, सत्ता आणि स्त्री. हे 3 कुणाकडे? दुर्योधनाकडे. पण परिस्थिती काय झाली दुर्योधनाची? त्या मनाच्या, संपत्तीच्या त्या मोहापायी त्याच्या अंगात ताटा आला, अहंकार आला आणि अहंकाराचा परिणाम असा झाला की आज रणांगणामध्ये एकटा दुर्योधन पडलेला आहे. मांडीतून घळघळा रक्त निघत आहे. भीमाची गदा मांडीवर बसलेली, रक्त निघायला लागलेलं आहे. संध्याकाळची वेळ झालेली, युद्ध थांबलेलं आहे आणि त्या रणावरती कोळे कुत्रे ते मेलेली माणसाची शरीर खाण्याकरता टपलेली आहेत. आज दुर्योधनाच्या पुढे कोणी ललकारी देणार नाही. दुर्योधन महाराज हे असं कोणी म्हणणार नाही. मागं पुढे धापात लोक असायचे, कोणीच नाही. आज एकटा दुर्योधन मरणाच्या वाट पाहत पडलेला आहे आणि त्याचं लक्ष गेलं तिकडे कोले कुत्रे ते खायला टपले. काही क्षणात माझे प्राण जातील आणि माझ्या शरीराची लचके तोडतील. पण असहाय्य दुर्योधन पडलाय. का? त्याला अहंकार होता, ताटा होता, स्त्रीमत, धनमत आणि सत्तेचा मत होता. आणि अहंकारापायी आज त्याची मातीत तोड खुपसून मारावं लागतं दुर्योधनाला. पण आजूबाजूला कोणी नाही. आता याच्या विरुद्ध आहे का? छत्रपती शिवाजीराजाकडे उत्तम स्त्री आहे, संपत्ती आहे आणि सत्ता आहे, मात्र अहंकार नाही. म्हणून शिवाजीराजे जगाला पूजनीय आहे. मग नाही ना, ताटा नाही ना. किती नम्रता आहे शिवाजीराजांकडे. स्त्रीकडे पाहून अहंकार नाही. सुंदर स्त्री समोर उभा केली ती शिवाजीराजे तिला बळवण करून वाटलं लावलं. पण ती सगळं चरित्र सांगत बसायचं वेळ जाईल. म्हणून देवाला वाटतं ह्याला जर संपत्ती दिली, ह्याला जर स्त्री उत्तम दिली, ह्याला जर सत्ता दिली, त्याच्या अंगात ताटा भरल ना, तो माझ्या भजनाला येणार नाही ना. मग हे सगळं दिल्यानंतरही जर भजन होत असेल तर समजायचं इथं देवाचाच वास आहे. कारण तो खरोखर भाग्याचा आहे. जर संपत्ती असत, ज्ञानोबांनी सांगितलं संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती एके ठाया, जेथे जाण धनंजया ही बुद्धी माझी. हे एकत्र येतच नाही. पण जर आलं तर तो भाग्यवंत आहे. कारण भाग्यवंता घरी भजन पूजन काही तुकोबारायांच्याकडे एका मागून एक दुःख आले. तुकोबारायाला भयानक दुःख झालं. तुकोबाराने विचार केला, परिस्थिती बदलण्याचा आपण प्रयत्न करतोय, परिस्थिती बदलत नाही. मग आता सुखी व्हायचं असेल तर आपली वृत्ती बदला. कारण सुख हे परिस्थितीवर नाही, सुख हे वृत्तीवर आहे. आणि मग काय झालं बघा, तुकोबारायांकडे वैराग्य निर्माण झालं. जसे जसे दुःखाचे चटके बसले तसं वैराग्य निर्माण झालं, विरक्तता निर्माण झाली. आणि हे जे वैराग्य आहे ना, हे वैराग्यच आपल्याला ब्रह्मानंद प्राप्त करून देत असतं. माऊली म्हणतात वैराग्याशिवाय आपल्याला जर ब्रह्मानंद प्राप्त करायचा असेल तर
तर अंतःकरणामध्ये वैराग्य पाहिजे, आणि वैराग्य जर नसेल तर आपल्या अंतःकरणामध्ये ब्रह्मानंदाची प्राप्ती होत नाही. हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य, येणे ब्रह्मानंद योग्य जीव होती. दुःख पाहून ज्याच्या अंतःकरणात वैराग्य निर्माण होतं ना, तेच वैराग्य त्याला ब्रह्मानंदापर्यंत घेऊन जातं. लक्षात ठेवा. वैराग्य निर्माण झालं पाहिजे. आम्हाला वैराग्य निर्माण होत नाही, आम्हाला वैताग. आमच्या अंगात वैराग्य नाही, वैताग. आणि वैताग वेगळा आणि वैराग्य वेगळं, बरं का, फरक आहे. वैताग वेगळा, वैताग जास्त काळ नसते. आमचं वैराग्य म्हणजे काय, ते वैराग्याचे प्रकार आहेत. करपट वैराग्य, प्रसूती वैराग्य, स्मशान वैराग्य. माणसं स्मशानामध्ये गेलं का नाही, तंबाखू खात खात अशा वेळेला गप्पा मारतात स्मशानामध्ये. काही केलं नाही, पाण्यावरचा बुडबुड आहे, माणसाचं काय खरं असते फक्त स्मशानात. आणि महागारी येताना स्वतःचं शेत लागलं की तिथंच लगेच सुरुवात. तिथं फक्त वैराग्य, स्मशान वैराग्य म्हणते त्याला. काय झालं, एक माणूस बायकोला भीती दाखवायचा. काय बघ, मी सांगतो कसं ऐकायला, आणि नाही ऐकलं तर मी माझी बुवा होईल. माझी बुवा महात्मा म्हणतो, मी माझी बुवा होईल. बायकोला वाटायचं नाही, गेलं कुठं तर कुठं बसतात. ती बिचारी आपली वाळून गेली, ह्याचं ऐकायचं जशी म्हणून तसं ऐकायची. आता किती दिवस, एक दिवस, 2 दिवस, 4 दिवस, शेवटी वैतागलीच. एक दिवशी म्हणजे बघ ऐकत का सांगत तसं, तुम्ही नाही ऐकत. मी निघून जाईल घरातून, तुम्ही जा. मी माझी बुवा होईल. बुवा होणार तुम्ही काय व्हायचं तुला, जा म्हणजे एकदा ऐकून वैताग आलाय मला. खरंच जाईल, खरंच जा म्हणली. ती म्हणला बापरे, आता कार्यक्रम तरी बदलला. आता कालवर टाईट करून बोललेला मी निघून जाईल. मी खरंच जाईल का तुला सांगतोय. ती म्हणली जा, त्याचीच वाट बघायला. म्हणली जा, आता लय वाट निघालो वर. पुन्हा महागारी येणार नाही, येऊच नका म्हणली. तोंडात बघू नका. ती म्हणला बापरे, आता तुला आवड झालं. जायचं तर नव्हतं, पण आता ती जा म्हणायला लागली. आता एवढं जोरात बोललाय, आता राहावं कसं. पुन्हा माग बाहेर गेला, वाड्याच्या बाहेर चाललो वर. ती म्हणली जा, जा म्हणे वैताग आला जा. राहते मान मी कसं राहायचं तसं. पुन्हा महागारी येणार नाही, येऊच नका म्हणली. गेलं महाराज गावाच्या कडनं डोंगरात जाऊन बसलो, पण जातो कुठं, जायचंय तर कुठं जाईल आता, खाईल काय. संध्याकाळी भूक लागली. आता महागारी कसं जाऊ, बायकोला तर सांगितलं पुन्हा येणार नाही. पण त्यानं डोकं चलवलं. त्याचीच म्हैस आली तिकडे चरायला डोंगरात. त्यानं म्हैस धरली, म्हशीच्या मागून शिपूट धरलं आणि म्हशीला हानीत घराकडे आणलं. पण हाणताना काय म्हणे, धरलं हे न शिपूट. आगा म्हशी मला कुठं नेशी. म्हशीला मग म्हैस नाही वेळाला. अरे का वैराग्य, वैराग्य नाही, वैताग वेगळा आणि वैराग्य. एक माणूस माझ्याकडे आला, पावन नाव म्हणलं महाराज मे महिन्याच्या टायमाला पाडव्याचा झाला तर आला. मे महिन्याच्या टायमाला काय करणार मला संसारामध्ये, कुणाची लेकरं कुणाची बाळ काय नाही म्हणलं. हे सगळं माया झाड म्हणला. तोंड बघून म्हणला काय नीट काय एवढं करून सुद्धा काय करू नये. आता घराचं तोंड बघायचं नाही म्हणा. माझ्या अंगात वैराग्य आले, तुम्ही सांगता ती सेवा करतो. चांगले बाबा 10 माणसं लागतातच की, मग झाडायला कोण येते. माणसं तर पाहिजेच ना, काय अडचण नाही. झाडू करून काढायला आपलं जेवण कर, काय तुला भजन करू वाटून कर. काय तर कमी नाही, कोणती चालू सगळं चालू. जाणार नाही गावात, जाऊन नको म्हणलं, मस्त राहा. राहायला पण लोक काय झालाय बाबानं, 4 दिवस राहायला, 5व्या दिवशी वळीवाचा पाऊस आला. अचानकच हे जो पाऊस वाहून पडला का नाही म्हणा, रात्रभर पाऊस हो त्यानं सकाळी पिशवी उचलली. तुम्हाला बाबा काय झालं, तुम्ही म्हणला होता घरचं तोंड बघायचं नाही. जायचंच नव्हतं मला घरी, जाण्याची इच्छाच नाही. पण पोरानं वैरण झापली का बघू देतो म्हणून. हे वैताग आहे, वैताग वेगळा आणि वैराग्य वेगळा. ज्या वेळेला दुःखाचे चटके बसतात त्यावेळेला विरक्तता आली पाहिजे, वैराग्य निर्माण झालं पाहिजे. वैराग्य. तुम्हाला एक मोठ्या महापुरुषाची कथा सांगतो. भगवान गौतम बुद्धाची कथा ऐकली सर. गौतम बुद्ध बौद्ध धर्म आहे का नाही, त्याचे मुख्य गौतम बुद्ध आहे. आणि ते भगवान कपड्या
निळ्या कपड्यात त्याचं काही संबंध नाही. संन्यासी जर बघितले तुम्ही बौद्ध धर्माचे सगळे भगव्या कपड्यामधलेच, कारण तो आपल्यालाच एक पंथ आहे, फक्त वेगळं मत आहे. हे गौतम बुद्ध, त्यांचा जो पूर्व इतिहास आहे गौतम बुद्धाचा, ते राजाचे राजकुमार आहेत, चक्रवर्ती सम्राट राजा. पण त्या राजाला यांचा जन्म झाल्याबरोबर ब्राह्मण लोकांनी ज्योतिषाने सांगितलं की हा मुलगा विरक्त होणार आहे, संन्यासी होणार आहे, संत साधू होणार आहे, याला तुम्ही जगाचं दर्शन करू देऊ नका. याच्या जीवनामध्ये थोडं जरी दुःख यानं बघितलं तर अंगात वैरागी निर्माण होईल आणि तो महात्मा बनेल. मग राजानं काळजी घेतली, मोठा वाडा बांधला, त्या वाड्यामध्ये सेवक ठेवले आणि वाड्याच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही, आणि एवढंही दुःख याच्या जीवनात त्याला बघायला मिळालं नाही पाहिजे एवढी काळजी घेतली. कुठपर्यंत लग्न झालं, मुलगा झाला, मुलाचं नाव आहे राहुल, पत्नीचं नाव आहे यशोधरा. मुलगा झाला, मुलगा झाल्यानंतर मुलगा 4-5 दिवसाचा मुलगा झाला, असं नेमकाच मुलगा झाला, पण राजवाड्याच्या बाहेरच नाही ना. लग्न झालं, मुलगा झाला, तरी त्याच्या मनात काय आलं काय नाही. दिवशी एका सेवकाला सांगितलं, हे माझा रथ आण. म्हणजे सरकार रथ काय करायचं, आण, माझा आदेश आहे, राजकुमार आहे. रथ आणला, हा रथात बसला आणि पहिल्या प्रथम जन्मल्यापासून पहिल्या प्रथम राजवाड्याच्या बाहेर पडला. राजवाड्याच्या बाहेर पडल्यानंतर पहिलं दृश्य बघितलं, एक व्यक्ती भीक मागत होता. 1-2 पैसा द्यावं, धर्माला आशीर्वाद लागेल, तुमच्या मुलाला पैसा मागतो, द्यावं गरीबाला, द्यावं गरीबाला. अंगावर कपडे फाटलेले, मळालेले सगळं शरीर आहे, असं भिकारी बघितला. राजाला भिकारी माहितच नसतो ना, ते भिकारी आता आपण वाड्याच्या बाहेर कधी पडलाच नाही जमिनीपासून. त्याला बघितलं, थांबवला, म्हणजे थांबव, काय सरकार, हे समोर कोण आहे, म्हणजे तू भिकारी आहे. म्हणजे मला गरीब, हा असं असतो गरीब, म्हणजे हो मग मी होईल का गरीब. त्याला सांगितलं, बाबा आता काय सांगते ते, राजाचा रंगकरंगाचा राजा कुणी गरीब होऊ शकतं. अरे बापरे, पहिला धक्का बसला. पुढे निघाले, पुढे एक रोगी मनुष्य होता, सगळ्या अंगाला खरोज आलेली, खाजवतोय सगळा, अतिशय रोगाने ग्रस्त झालेला. हे कोण आहे, म्हणजे हा रोगी. रोगी म्हणजे काय, त्याच्या अंगाला खरोज आली आहे, भयानक रोग होत असतात. मला तुम्हाला पण होऊ शकतो महाराज, रोगाचं काय, रोग कुठला होतात. अरे बापरे, मला पण रोग होऊ शकतो. हो, पुढे गेला, पुढे दृश्य बघितलं, एक वृद्ध माणूस काठी टेकत 80-90 वर्ष वयाचा, मान हलायला लागली, काठी टेकतोय, कसं तरी अंतर